तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळे सुरू होईल आणि ते पाश्चिमात्य देशांपासून सुरू होईल। ही धक्कादायक भविष्यवाणी जगप्रसिद्ध भविष्यवाणीकार बाबा वेंगा यांनी करून ठेवलेली होती। आता इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेला तणाव पाहता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरणार का? नेमकी कोण होते बाबा वेंगा तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहत आहेत आपला विषय। बाबा वेंगा हे एक जगप्रसिद्ध भविष्यवाणीकार होते। त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियामध्ये झालेला होता। मंडळी, बाबा वेंगा यांनी त्यांच्या आयुष्यात जगामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना होणार होत्या त्या भाकीत करून ठेवलेल्या होत्या आणि त्यामध्ये काही घटना या खऱ्या देखील झालेल्या आहेत। जसे की हिटलरच्या मृत्यूबद्दलचं भाकीत, त्या राणीबद्दलचं भाकीत आणि अमेरिकेवरील हल्ल्याबद्दलची भविष्यवाणी। तसंच त्यांनी सांगितलं होतं की तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळे सुरू होईल आणि जे महायुद्ध सुरू होईल ते पाश्चिमात्य देशांपासून सुरू होईल। सध्याची परिस्थिती पाहता इस्रायल आणि इराण यामध्ये खूप मोठं तणावाचं वातावरण आहे। इस्रायलने इराणच्या वॉटर प्लांटवरती हल्ला केला होता। इराणने देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं होतं, पण सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीचा। असंच होत राहील तर पाश्चिमात्य देशांमध्ये खूप मोठा पाण्याचा प्रश्न तो गंभीर होऊ शकतो पाश्चिमात्य देशांमध्ये जर असंच चाललं तर। त्यामुळेच सध्या बाबा वेंगा यांची जी भविष्यवाणी होती ती चर्चेमध्ये आलेली आहे। त्यांनी पुढील 5000 वर्षांमध्ये काय होईल हे भाकीत करून ठेवलेलं होतं आणि त्याचपैकी हे एक म्हणजे तिसरं महायुद्धाचं। यामुळेच अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय की बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी होणार का? खरी होणार की नाही हे भविष्यात कळेलच। पण मंडळी, तुम्हाला बाबा वेंगा यांची भविष्यवाणीबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।